नमस्कार. नमस्कार. मी अंकुश वाघ, पुमा क्रॉप केअर प्रतिनिधी. आपण आलेलो आहे बोरी या गावीमध्ये. नमस्कार. नमस्कार. आपल्यासोबत आहे प्रगतीशील शेतकरी. तुमचं नाव? विकास दामोदर गोरे, गाव? करवली. तालुका आपला जिंतूर आहे. हो. भाऊचा. आपण यांना स्टार्टिंगला आपली कापसाची लागवड 22 जून 22 जूनची लागवड आहे. हो. यांना आपण पंचरत्न, पुमा क्रॉप केअर कंपनीचं पंचरत्न हे ग्रॅन्युअल आपण यांना खतामध्ये मिक्सचर करून टाकण्यासाठी सांगितलं होतं. तरी काय प्रतिक्रिया आल्या यांच्याकडून आपण जाणून घेऊ. आपण तुम्हाला पंचरत्न हे खत ग्रॅन्युअलमध्ये आपण तुम्हाला पिकासाठी टाकण्यासाठी दिलं. हो. तुम्हाला कसा अनुभव आला? काय अनुभव चांगला आला ना. आपण ज्या 2 एकरला पंचरत्न टाकला नव्हता तर त्याच्यामध्ये अशी कापसाची म्हणजे कंडिशन नाही एवढी चांगली. आणि ज्याला टाकलेला होता त्याच्यावर एक तरी हिरवापणा जास्त राहिलाय आणि माल पण चांगला लागलाय. माल पण सतत ह्या साईडला पाऊस होता. जेव्हा आपण आलतो त्या टायमाला गुडघे इतका म्हणजे मांडे इतका कापूस होता तुमचा. हो. त्या टायमात सतत पाऊस होता. तर कुठे उंबळ वगैरे झाली का? कापूस नाही कुठंच नाही. कापसाला पिवळसरपणा वगैरे आला का? नाही आला आतापर्यंत तर नाही आला. बाकीच्या शेतकऱ्यांना काय सांगतो तुम्ही? पंचरत्न वापरावं का? कसं? पंचरत्न वापरायलाच पाहिजे. वापरायला. हो. त्यानंतर आपलं एक हाय टॉप म्हणून प्रोडक्ट तुम्हाला रिक्वायरमेंट केलता स्प्रेसाठी. हो. तर काय वाटलं ज्या साईडला तुम्ही पंचरत्न वगैरे टाकलं? आता हे जवळपास आपलं किती क्षेत्र आहे? 20 एकरच आहे. 20 एकर शेत आहे भाऊंचं. तर ते हाय टॉपचा काय रिझल्ट आला तुम्हाला? हायटॉपची पण रिझल्ट चांगली आहे. एक तर कापसावर लसलसपणा राहिला आणि वाढ पण चांगली झाली. वाढ चांगली झाली. हो. वाढ नव्हती आपल्या पिकाला अगोदर नव्हती. आपण ज्यावेळेस तुम्ही आलते बघायला आमच्या शेतामध्ये त्यावेळेस काही वाढ नव्हती एवढी. बरं. आणि हायटॉप मारल्याच्यानं वाढ चांगली झाली. अच्छा. हा मागचा फोटो ज्या टायमात यांना हायटॉप आपण रिक्वायरमेंट केलं त्या टायमाचा फोटो आहे. त्यानंतर अजून जे फ्लुमॉन आणि लिंटास तुम्हाला मी स्प्रेसाठी डेमोसाठी दिलं. हो. त्याचे काय अनुभव आले तुम्हाला? ते मारल्याच्या नंतर कापसाला पाते भरपूर लागलेत आणि बोंड पण धरले. समजा पात्याच्या भरपूर लागलेले आहेत सध्या. अच्छा. पातेगळ वगैरे? पातेगळ नाही कापसामध्ये आणखी. जवळपास 20 एकर क्षेत्र आहे यांचं. जवळचे बोरीहून एक अर्धा किलोमीटर अंतरावर. तर जवळपास 20 एकर क्षेत्रामध्ये पातेगळ कमीचे म्हटलं चालेल. कुठं कुठं एक दोन पाते दिसाले, ते पण एक 15 फूट 20 फुटाच्या अंतरावर. तर लिंटाचा आणि फ्लुमॉनचा पण तुम्हाला चांगला रिझल्ट आला. व्यतिरिक्त शेतकऱ्यांना काय सांगसान तुम्ही? फ्लुमॉन लिंटास वापरावं? मारायलाच पाहिजे ना. ज्यावेळेस आपण फवारणी केली त्यावेळेस आपल्या झाडाला 70-80 पाते होती. अच्छा. आता आपण तुमच्या समोरच मोजले. हो. 130-140 भरायलेत आता. हो बरोबर. म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये दुप्पट म्हणजे पाती लागलेली. बरोबर. चालतं ना. हो. इतर शेतकऱ्यांना काय सांगसान अजून तुम्ही पंचरत्नबद्दल? हाय टॉप आता स्टार्टिंगला आपण खतामध्ये यांना पंचरत्न दिलता आपलं ग्रॅन्युअलमध्ये 25 किलोची बॅग. त्यानंतर हाय टॉप म्हणून प्रोडक्ट दिलता. वाढ कमी होती. सतत पाऊस असल्यामुळे वाढ पण होत नव्हती. तर यांची डेरा वाढ झालेली आहे. जवळपास 20 एकराचा प्लॉट सेम असाचे. हो. सगळीकडं. आणि राहिली दुसरी गोष्ट की फ्लुमॉन लिंटास यांनी फवारलं होतं. तर जास्तीत जास्त फुलं आणि बोंडांची संख्या म्हणजे पात्याची संख्या पण जास्त आहे आणि पातेगळ पण कमी आहे यांच्या याला. तर यानंतर आपण यांना डॉलिस म्हणून प्रोडक्ट रिक्वायरमेंट करायलो. तर ठीक आहे. अजून काही प्रतिक्रिया शेतकऱ्यांना जसं लिंटास फ्लुमॉन बद्दल? लिंटास फ्लुमॉन तर मारायलाच पाहिजेत. कारण आता हे कापसाचा टायमिंगच आलेला आहे मारण्याचा. बरोबर. कारण यावर्षी पावसामुळे कापसाला पाते जास्त नाहीत काही. पण याला ती औषध मारल्यामुळे पाते चांगले लागलेले. त्याच्यामुळे सर्व शेतकऱ्यांना औषध मारायला पाहिजेत लिंटास आणि फ्लुमॉन. पंचरत्न पण जवळपास 20 एकराला 20 एकरला हो एक वेळेस टाकलेले आहेत. म्हणजे जवळपास 20 एकरामध्ये आपण 13 बॅग टाकलेले आहेत. 13 बॅग टाकलेले पंचरत्नाचे. चालतं. हो. म्हणजे जी पिकाला सहनशीलता आहे. काही साईडला इकडे दाखवा इकडे. काही साईडला थोडं खालचं रान होतं तर तिकडे म्हणजे पाणी तुंबत होतं. तर त्या साईडला त्यांचा कापूस उठत नव्हता आणि पिवळा पडत होता. बरोबर ना? पिवळा पडलाच होता. तर त्याला पण ग्रीनरी आणि तो कापूस आता स्टेबल आहे. म्हणजे सड वगैरे लागले नाही, उबळायला नाही. तिथे पण आपण पंचरत्न वापरलो. हो. चालतं. धन्यवाद.